ओ छो बापरे कसं चाललंय करण्यासाठी अन्नदान सेवा मित्रांनो तुम्ही बघा तिकडे पुरी कुठं आलोय माहुली ढाबा माऊली शेठच्या तिथं आणि सगळे भारत यात्रा कोणी कोणी बघितली बरं काय माहिती बघितली का भारत मग काय केलं बघितली ना बारा होय ना हा मग आधी दाढी केस काढून पुन्हा बालाजीला हा, मला पुन्हा घरी तुम्हाला एवढं टायमिंग कुठला गावची हा? 65 दिवस गेले 65 दिवस गेले हा बघितली का तुम्ही भारत हा काय म्हणता बाकी काय बर असू द्या काय म्हणते त्याचं मग काय नाही चालली वारी चालली वारी आता जागेपर्यंत जायचं हो आळंदीपासून पंढरपूर पर्यंत आज आहे आता जेजुरीत मुक्काम हो आज जेजुरी माऊली डाब्यांचे मालक त्यांच्या तिथे आज मुक्काम होते आमचं हा हा मुक्काम किती लोक आहेत तुमच्या दिंडीत काही जण 135 लोक आहेत हा सगळे. बरीच आहे तुम्ही लई येते. श्री सिद्धेश्वर प्रसादित दिंडी कोरळे बुद्रुक बारामतीची दिंडी आहे आपली हा हा मस्त हाय आणि आज ढाबा बंद असतो पूर्ण माऊली ढाबा नाव बी माऊली अन्नदान चालू आहे हा, ना माऊली शेठचं अन्नदान चालू आहे अन्नदान चालू आहे अजून पालखी लिहायला ते 5-7 तास जाणार आहे तोवर होता इकडे बाग इकडे गॅस शेगड्या आणि सगळी सिस्टीम सगळी थोड्या वेळाने इथं असली जी भयंकर गर्दी होती ना मित्रांनो लई गर्दी होती नमस्ते हाय का ओळख काय माहिती? काय माहिती बरं असं दे हाय आणि इकडं स्वयंपाक चालला इथं शिरा बनवलाय तुपातला शिरा बघा. जेवायला भाजी म्हणजे असं नाही हॉटेलवालीत म्हणजे खर्च करत नाहीत अशातला काही भाग नाही मित्रांनो जे खरं आहे ते खरं ते तुमच्या समोर आहे हे लाईव्ह आहे काही विषय नाही बघा पालखी यायच्या आधी पुऱ्या असं किती तेलाचं डबल किती पंतर खर्च काय बारीक नाही 5 लाख रुपये का काय नाही आलोय माऊली हॉटेलला आता मस्त पैकी नाश्ता बिस्टा करायचा व्हायचं स्वयंपाक चालू हा. आहे आणि एवढा स्वयंपाक झाला की मस्त आणि पुढचा प्रवासाला चालू हा आता काय नाही थोडं जाता दरवर्षी हा थांबतो. दरवर्षी आम्ही येतो जातो जेवण सुरू झाली गाडी इकडं जेवण झाली सुरू हा सिद्धेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला सिद्धेश्वर प्रसादिक दिंडी सोहळा गेली अनेक वर्षापासून चालू आहे या वर्षाची दुपारची अन्नदानाची सेवा माऊली शेठ चव्हाण व त्यांचा मित्र परिवार त्याचप्रमाणे सर्व महाडिक साहेब व त्यांचे व्याई साडू यांच्या सर्वांच्या वतीने ही अन्नदानाची सेवा आहे विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो दरवर्षी ही अन्नदानाची वारकऱ्यांची सेवा घडो ही माऊली शेठनी प्रार्थना या अन्नदानाचा संकल्प स्वतः माऊली शेठ चव्हाण व त्यांचे बाकीचे मित्र कंपनी यांच्या हस्ते या ठिकाणी सोडण्यात येत आहे रामकृष्ण आहे काय असते सिस्टम थांबा गडबड करू नका योगेश्वर कृष्ण यत्र मार्ग धरून धरा तत्र श्री विजयभूती तुर्वानेती मतिर्ममा वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता भूताचे जेजुरीत आणि कुठं आले पुढं आले थोडं लांब चालत आज कोणी दिली पंगत म्हणला ही आज माऊली ढाब्याचे मालक अण्णा माऊली ढाब्याचे मालक यांनी सिद्धेश्वर दिंडीला दुपारची न्याहारीची पंगत आपल्याला दिली आहे अशीच त्यांच्या हातून वारकऱ्यांची सेवा घडो
ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि कधी बी जरी तुम्ही आला मित्रांनो तर इतकी भयंकर गर्दी असते ना ह्या डाब्यावर. कुठल्या माहिती आहे का की अयो रामकृष्ण हरी. एवढे तुमचं अयो. सबस्क्राईब करतो आम्ही. होय बघतो होय. आम्हाला ओळखीना सुद्धा अयो सॉरी नाही नाही पण थोडं कमीत कमी आम्हाला मागं पुढे होतंय थोडं. आणि कपडे चेंज होतले की द्या ना. एवढी सेवा जोरात ह्या हा जवान कंपनीची की जेवणाचं पूर्ण जेवढ्या दिंडे आहेत त्यांना पूर्ण जेवणाचं अन्नदानाचं जे काय हे करतात त्यांना सर्व अशी माऊली यांच्यातर्फे सर्व अशी आमच्या दिंडीतर्फे हात जेवण जोडून बी चांगलं सगळं हो एक नंबर भात शिरा असं काय? बटाटा भाजी सगळं काय म्हणतो आम्ही बारामतीत बारामती. मग हो, बारामतीत जवळ आम्ही जवळ आपलं. राजा होतो ते बारामती. तुम्ही इकडल्या दिंडीत जाता का? हा पोराची आमच्या गावाची दिंडी असं आहे होय. पोर आहेत होय. माऊली डाब्यावर ठेप असतो होय दरवर्षी दरवर्षी नेहमी आमच्या दिंडीला नाही प्रत्येक आलेल्या दिंडीला ह्यांचं अन्नदान बसा येईल ना का तुम्हाला? माटी घालता येत नाही वय झालं हो होय झालं. 60 वय झालं होय बरं. होय हो बिस्लरे बी आहेत बघा. हो बिस्तरी आहे मग काय माऊली साधं खुश. पण नाही. बिस्लरे म्हणल्यावर बी ओके. एकदम टाकाटक हा खटाखट असं हाय. आणि आहे. हा जे आहे ते आहे खरं तेच. काय झालं विषय दरवर्षी मी तर येतच असतो. आता ही दिंडीचं जेवण करून हिरबळ इथं जेवण आणि तिथं भात वाटप आहे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं. सकाळपासून पालखी जाईपर्यंत वाटप असतं आहे का ना. ही माऊली शेत सगळ्यात महत्त्वाचं. बऱ्याच जणांना माहिती असावं ना की स्वतः जिरत्न ढाबा आज उभा केलेला. आज 27 वर्षाची सेवा 27 वर्षाची नाव बघा ओरिजिनल माऊली डाबा. म्हणजे माऊली डाबा होते पण ओरिजिनल करावं लागलं. होय काही कारण नसतं. कारण असतं काय असं द्या कोप्या मारामारी होती व मित्रांनो. आमच्या बारामतीत आमचं खरं त्याच व्हायला लागलं. आता काय सांगायचं तुम्हाला म्हणलं पण आपण नॉन व्हेज असल्यामुळे बंद केलं. नको वाटलं ते जेवायला असं. आणि छान एकदम मस्त जेवायला 2 टनाचा मसाले भात. हा 10,000 लोकांचे. हो आणि तिकडलं जाऊन आलो थांबा. तिथलं बी या जरा जाऊन. थोडं तिथं सकाळधरनं चाललंय ना. इकडे बी चाललंय सगळ्यात सकाळधरनं दावलं होतं मगाशी एका पहिल्या व्हिडिओमध्ये. पण ती एंडिंगला दावलं होतं. आणि हिथं सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला भेटलं वायफाय. त्याच्यामुळे व्हिडिओ सुटायला आहे ना आम्हाला त्रास नाही पडला. असं आता पालख्या इकडून निघाल्या पालख्या चालल्या. इकडं हे राईस वाटत सकाळ धरणं चाललंय. सकाळ धरणं चाललंय हा. ती काय आहे का तुम्ही येत आता पालखी थोडी पुढं आली. पण कसं वाटलं नियोजन असं म्हणजे असं जे रोडच्या कडेला आहे ते किती भयंकर खर्च असेल ह्यो. थोडा खर्च नाही आता थोडी पब्लिकची तसा विचार केल्यावर असं. आणि जेजुरीतनं निघालं ना जेजुरीतनं पुढं 2-3 किलोमीटर असेल मला वाटतं. पुढं निघालं की माऊली ढाबा दिसतोय. भयंकर गर्दी असते. कधी आला तर आवर्जून थांबा आणि चक्कर मारा म्हणजे दिसेलच तुम्हाला असं मला वाटतं. ठीक आहे ही इथलं काय मामा काय नाही एकदम मस्त. हां बोलो मित्रांनो जेवायचं दावायचं राहिलं पण असू द्या बरंच काय काय आहे. आणि आता पब्लिक लय वाढायला लागले. आणि तर जेवायला पुरी भाजी भात आणि शिरा असा जे जोरात लागला चाललंय असं. ऊन आहे पण एवढं काही कडक नाही. पाऊस महत्वाचा विषय. चला पलीकडे जागा आहे तिथे.
आणि ही ऑर्डर असं ही ऑर्डर मला आत्ता कळलं की ताईंचं की तुमचं ताई केटरचं काय नावाने अन्नपूर्णा केटरर्स. अन्नपूर्णा केटरर्स आणि माऊली शेटणी ह्यांना ऑर्डर दिली होती कारण त्यांना बी एवढं खेचणार नव्हतं मस्त घरची जरी असली तरी आचारी लावून एवढं केलंय बघा सोपं नाही. मामा या की थोडं जेऊ बघा तिकडं आता आतमध्ये बसले मी चौकट जातो कुठं तुमची एखादी आड करीन मी परत नेक्स्ट टाइम वारी झाल्या पुण्यात तुम्ही result करा. येऊ तू. हा ते शिरा खाल्ला आहे ना मला. खाल्ला सकाळी थोडा आता पुरी भाजी खायची. बस इथे बस. जेवत आता नाही, झालं त्यांचं अहो बसणार आहे मी बसलो नाही तुम्ही सांगतो असं आहे होय. बरं आपण सकाळी जागा या खाली बसू बरं एक काम करा 2 खुर्च्या आणा. तिथं बसू. एक जणच बसलाय ना एक जणच आहे ना. दोन आहे दादा दादा इकडे इथं या मामा ते त्यांना 2 खुर्च्या आणून देत थांबा केदारला 2 आलो 10-12 5 तारखेला आलो. भारत यात्रा केली ये जेवण तुम्ही जेवलं का? बरं जेवण करतो या जेवायला काय सांग की बदल सांग की काय आता पुरी आणि मस्त मध्ये बारामध्ये चला जेवण झालं एकदम मस्त मध्ये परत 2दा जेवण दमलो चला निघालो आता जातो आणि गाडी रामकृष्ण मस्त जेवण झालं येतो दुःखद घटना घडली जरा खूप वाईट वाटलं असू दे आता काय इलाज नाही होय नव्हतं काय ते कोपऱ्यात टाका. झालेल्याला आता काही देवाचीच कृपा आता काय म्हणजे देव करतंय तीच म्हणायचं आता काय आपलं पांडुरंगाची कृपा जे झालं ते. वारकरी 2-4 मारलं ना मग लेडीज. हां चालू आहे कॅमेरा हा म्हणून तर धरलं ती 6 ट्रक खाली अंगारली ना 7-8 इथं आपले बघूया 3 जागेवर गेली म्हणतात आता नाही दुपारी सकाळी आता अजून नाही माहिती. झालंय माहिती पण आता इथं रेंज नाही वाचा येई नाही पण काय गोष्टी काय त्या पब्लिकला ह्या माहितीच नाही अजून रेंज नाही नेटवर्क नाही फोन नाही कुणाला माहिती नाही ही पालखीतल्या फक्त 10% लोकांना नाही माहिती 5% पण बाहेरल्यांना माहिती आलं मीडियाने ना ह्या गोदी मीडियाने सब तिकडे करून टाकलं त्यांना असलंच पाहिजे म्हणजे ट्रेंड विषय असं बरोबर का चला येतो रामकृष्ण हरी अण्णांची 2 दिवस झाले सेवा चालू आहे. सकाळ सगळं 2दा जेवण चाललंय सकाळ हा 2दा जेवण झालं मस्त झालं निघालो आता भेटू पुढल्या वर्षी आधी मध्ये चक्कर मारतो एखादी आधी मध्ये केव्हा भेटणार? पालखी झाल्यावर बर हा? पालखी झाल्या ओके हा सगळी सगळी घेतली हा जाताना सांगून जातो चला काका येऊ का रामकृष्ण हरी जय हरी. निघालो आता जातो की आता चला येईल मध्ये आधी या मध्ये आधी मध्ये आधीच येतो जरा निवांत येतो गाडी आणू शकतो ओके घेतलं नाही काय अडचण वारी पोच झाल्या मस्ती दिवशी फोन आला तुमचा पाऊस आणि राडान गाड्या गावाना त्या लई पटाना काय सांगायचं लय ते काय बस बावली पशी तुम्ही नेत होता
प्रस्थानला तुम्हाला जागेवर न्यायचं होतं हा आम्हाला. आधी मध्ये गाडा चालच की बेटा हो, 100%. हेच की